भारतीय जनता पक्ष मजबूत करण्यासाठी व पुढील निवडणुकीत विजय प्राप्त करण्यासाठी कार्यकर्त्यांची मनोबल वाढवण्यासाठी विसरवाडी येथील 2 दिवसाची प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे भारतीय जनता पार्टी नवापूर तालुका कार्यकर्ता प्रशिक्षण वर्ग घेण्यात आलं होतं। या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन आई देवमोगरा माता, डॉक्टर पंडित दीनदयाल उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलन करून करण्यात आले। यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते सदर उद्घाटन करण्यात आले होते। या प्रसंगी खासदार डॉक्टर हिना गावित, डॉक्टर शशिकांत वाणी, प्रदेश उपाध्यक्ष आदिवासी मोर्चा नागेश पाडवी, संघटना सरचिटणीस नंदुरबार निलेश माळी, जिल्हा चिटणीस संदीप अग्रवाल, तालुका अध्यक्ष भरत गावित, महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संगीता गावित, अल्पसंख्याक मोर्चा मध्य प्रदेश उपाध्यक्ष इजाज शेख, प्रदेश सरचिटणीस दिलीप गावित, प्रदेश सचिव आदिवासी मोर्चाचे अनिल वसावे, सरचिटणीस नवापूर तालुका जयंतीलाल अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी 2 दिवसाचे प्रशिक्षण पूर्ण केले पाहिजे। यामुळे पक्ष कसा मजबूत करता येईल यांचा अनुभव येत असतो, अभ्यास होत असतो। भारतीय जनता पार्टीत 17 करोड नागरिक जोडले गेले आहेत। आपण सर्व तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचण्याचं काम अंत्योदय करीत आहात। तर या देशाचे पंतप्रधान भारतीय जनता पार्टीचे आहेत। लोकसभेचे सभापती, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती भारतीय जनता पार्टीचे आहेत। भारताच्या सर्वात जास्त भूभागावर भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे खासदार, आमदार, नगरसेवक, नगराध्यक्ष, सरपंच सर्वाधिक कुठल्या पार्टीचे असतील या भारतामध्ये तर ते भारतीय जनता पार्टीचे आहे। केंद्रात आपली सत्ता आहे, राज्यात थोड्या दिवसात आपली सत्ता येणार आहे। परंतु राज्यात जरी आपली सत्ता नसली तरी गेल्या या 3 महिन्याचा कालावधीमध्ये आपल्या पक्षामध्ये साधारणतः काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेच्या 15हून अधिक सरपंचांनी आणि जवळपास 3000हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे। हा विस्तार वाढत चाललेला आहे। सर्वांनी स्वदेशी वस्तू वापरल्या पाहिजेत। आत्मनिर्भर भारत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलं आहे। या योजनेमुळे आपण सर्व वस्तू बनवू शकतो, लहान मोठे उद्योग उभारू शकतो। आत्मनिर्भर भारतामध्ये 10 करोड रुपयाचे लोन उपलब्ध होऊ शकते। 3 करोडचे लोन असे आहे की त्यासाठी तुम्हाला कुठलीही हमी द्यायची गरज नाही। भारतीय जनता पार्टीचा अभ्यास वर्गात म्हणजेच आत्मसात कराल ते लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करण्याचं आयोजित आहे। तालुक्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचा असेल असं त्यांनी यावेळी प्रतिपादन केलं आहे। प्रशिक्षण वर्ग घेणं ही पद्धती भारतीय जनता पार्टीची आहे आणि असं नसतं की निवडणूक आली तेव्हाच कार्यकर्त्यांनी काम करायचं किंवा तेव्हाच कार्यकर्त्यांनी फील्डवर सक्रिय राहायचं। पण आपली पक्षाची कार्यपद्धती अशी आहे, निवडणूक असो अगर नसो 12 महिने कार्यकर्त्यांनी फील्डवर राहायचं आणि काम करायचं, अशा प्रकारची कार्यपद्धती आपल्या पक्षाची आहे। आणि हे करत असताना वेळोवेळी कार्यकर्त्यांचं प्रशिक्षण घेणं, वेगवेगळ्या विषयांची माहिती कार्यकर्त्यांना पोहोचली पाहिजे, यासाठी हा उपक्रम भारतीय जनता पार्टीचा दरवर्षी होत असतो। मला आपल्याला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की या 2 दिवसाच्या प्रशिक्षण वर्गाचा खरं तर कार्यकर्त्यांना खूप फायदा होतो। कारण काय असतं, आज आपल्या देशात अनेक राजकीय पक्ष आहेत। काही राष्ट्रीय पक्ष आहे, काही आपले राज्यातले काही लोकल पार्टीज असतात, काही एका विशिष्ट विचारधारेवर आधारित असे पक्ष असतात। परंतु MDTV साठी जनक दलाचं प्रेमेंद्र पाटील, नवापूर प्रतिनिधी।